हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज म्हटलं मोदक करूया, कारण पप्पा जवळ येत आहेत ना. मी 2 नारळ फोडले आणि थोड्या जेवणाला लागतो आणि म्हटलं चला थोडासा मोदक ट्राय करूया आपण. मी नेहमी ना साच्याचा वापर करून मोदक बनवते, पण ह्या टायमाला म्हटलं चला हाताने ट्राय करूया ना, काय बिघडते. सर्वांचे म्हणतात चला आपलं तर बनेलच. मग खूप ट्राय केलं होतं, पण कधीशी बनले नव्हते नीट, माझे वाकडे तिकडेच बनायचे. नारळ फोडले 2, त्याचं बऱ्यापैकी पाणी निघालं आणि म्हटलं चला पिऊया. खूप महाग आहे ना कोकोनट. आणि पाणी वापरल्यानंतर ना पटकन भांडी धुवून टाकते मी. मग भांड्यांचा खूप साचा पडतो. मग असे बसून खवणायला लागतं. नारळ फोडणं ओके, पण ते खवणून खोबरं बाजूला करणं मोठा टास्क आहे. ते 2 नारळ खवणून ना अक्षरशः कंटाळा आला. त्यानंतर थोडं वापरायला घेतलं आणि थोडं मोदक बनवायला घेतलं. त्याचं प्रमाण कसं आहे ना पिठाचं, जेवढं पाणी आपण घेऊ ना तेवढंच पीठ घ्यायचं. 1 ग्लास पाणी तर 1 ग्लास पीठ, आणि त्यामध्ये साखर, थोडं मीठ आणि दही तेवढं टाकायचं. उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर पीठ टाकायचं. नसतं चांगलं हलवून घ्यायचं, एकजीव करायचं, गॅस बंद करायचा आणि त्याला ना ढक्कन लावून ठेवून द्यायचं स्टीम धरेपर्यंत. मग पीठ एकदम सॉफ्ट होतं आणि जसं आपण भाकरी किंवा चपाती करतो ना त्याप्रमाणे मळायचं. हे बघा कायमने मी अशी मोल्डने बनवायची मोदक. मस्त परफेक्ट बनतात प्रत्येक मोदक, व्यवस्थित साच्यात पापात तर नाही म्हणतात ना, मापात बसतो बरं. आणि असं स्टीम देते मी. माझ्याकडे स्टीमर नाही आहे मोदकचं, त्यामुळे मी असं टोपामध्ये खाली पाणी घेते आणि करते. आणि हा दुसरा मोदक ट्राय केला, हाताने करूया म्हटलं, आणि काय कमाल की ना जमला मला राव. असं ट्राय केला बऱ्यापैकी. कोरडं पीठ लावलं होतं, पहिलं मी तेल लावायची तर बसायचं नाही. आणि त्यानंतर ना पाणी आणि थोडं दूध मिक्स करून ना त्याला ना पाण्याचं थोडं बोट लावलं ना की ते कळी जी आपण पाडतो ना ती सुटत नाही. तर ना पीठ फाटून जातं. असं एक कळी बनवली की दुसऱ्या कळी बनताना त्याची सुट्टं पण आणि मध्ये क्रॅक होऊन जाऊन फाटून जातं. तर हे माझं अजिबात नाही फाटलं बघा ना. पहिल्यांदा म्हणजे बऱ्याच वेळा ट्राय केले मी, पण पहिल्यांदा बसले बरं का. असं सारण भरलं आणि पॅक करून घेतलं मोदक. इतका सुंदर म्हणला ना. तर ह्या टायमाला बाप्पाला ना मी हातानेच बनवणार, साचेची अजिबात नाही बनवणार. थोडा वेळ काढणार, लवकर उठणार आणि हे असेच करणार. बघा ना परफेक्ट बसले. 21 मोदक तर लागतात बाप्पाला. बनवणार मी 21 मोदक, हातानेच बनवणार. आणि प्रत्येक कळी बघा ना कशी मस्त खुलून आली आहे. तुम्हाला हा जो माझा व्हिडिओ आवडला असेल ना बाप्पासाठी, तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.